ठक्कर माननीय माजी ग्रामपंचायत सदस्य वाकारी यांच्या संयुक्त विद्यमानातून आपण पाहतोय आणि यांच्याच सन्माननीय आयोजक आपण पाहतोय यांच्या माध्यमातून हा एक सुंदर सोहळा. चला बॅटर चला, विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे तर आपण पाहतोय आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहतोय या शेड्यूलनुसार आपल्याला 10 मॅचचं शेड्यूल कंप्लीट करायचं आहे, त्यामुळे विनंती असेल थोडं स्पीडअप करा. बॅटर चला. हॅलो चला बॅटर चला. डीजे थोडंसं व्हॉइस ब्रेक होतोय, थोडंसं प्रॉपर मॉड्युलेशन एक्सपेक्टेड आहे आपल्याकडून. विनंती असेल डीजे. ठीक आहे चालेल, काय अडचण नाही. ओके, मॅचला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरुवात होईल. 2 सलामीचे फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील आणि आपण पाहतोय एक रणसंग्राम पुन्हा एकदा याच मैदानाच्या आतमध्ये, याच देह आणि याची डोळा पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या भेटीला येईल आणि निमित्त असेल ते अर्थात तुषारदादा करंडक 2026 भव्य गाववाईज फुल पिच डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा प्रकाश 14 मध्ये खेळवण्याचा सुंदर प्रयत्न सन्मान्य आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. अप्रतिम आयोजन, दर्शेदार नियोजन आणि त्या प्रित्यर्थ चालू असलेला हा क्रिकेटचा सोहळा पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आजचा हा 2ऱ्या क्रमांकाचा दिवस आणि 2ऱ्या क्रमांकाच्या दिवसातील ही 2ऱ्या क्रमांकाची मॅच पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये क्रीडा रसिकांच्या भेटीला येते. फलंदाजी मार्कवरती असणारी टीम KMCC कोरेगाव वर्सेस टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब, या 2 संघादरम्यानची ही मॅच मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. तर सलामीची पहिली जोडी मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सज्ज होते. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गेली कित्येक दशकं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील मातब्बर फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, खऱ्या अर्थाने एक दर्जेदार आयोजक आणि त्यासोबतच या खेळासोबत असणारं प्रेम हे मात्र खऱ्या अर्थाने या फलंदाजाच्या माध्यमातून कधी लपलेलं गेलं नाहीये. ज्या ज्या ठिकाणी संघाची आवश्यकता असते त्या त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आपल्या संघासाठी उभा राहणारा संघाचा शिलेदार पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब संघासाठी मैदानाच्या मध्ये सज्ज होत आहेत. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अर्थात भरतदादा टिंगरे यांना. गेले कित्येक दशक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील मातब्बर फलंदाज आणि एक सर्वोत्तम नियोजक म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय पहिल्या बॉलचा सामना आज मात्र पुन्हा एकदा करणार आहेत. तर जोरदार टाळ्यांच्या गजराने आपण पाहतोय 2ऱ्या क्रमांकाच्या पहिल्या लढतीला पहिल्या षटकातील हा पहिला चेंडू मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. भरतदादा ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा कौशल टिंगरे यांना आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचं नाव कळवा टीम कोरेगाव. गोलंदाज सुहास गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. तर फलंदाजी मार्क वरती भरतदादा टिंगरे पहिल्या बॉलचा सामना करतायत. पहिला बॉल हो सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षक बन जाएगा दर्शक और दर्शक बन जाएगा दीवाने. गेंद जाएगी सीधा सीमा रेखा पार, आएगा पहली गेंद पे ब्रँडेड चौकार. मात्र काय फटका मैदानाच्या मध्ये खेळवलाय. पहिल्याच बॉलवरती मात्र आक्रमणाचा मानस दाखवला जातोय आणि या चेंडूला आसमान दाखवत क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गाईड केलाय आणि पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर कणकणीत चौकार. हा चौकार पुन्हा एकदा आपण पाहतोय धाव फलकाला आकार देईल आणि धाव फलकावरती 4 धावा आहेत आणि पहिल्याच बॉलवरती आलेला हा रॅडिकल आणि मॅजिकल ड्राईव्ह सीमा रेषेच्या पार पाठवलाय. अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है, आगाज ही देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी है. अगर आगाज ही ऐसा है तो मान लीजिएगा फिर अंजाम किस तरह से होगा और फिर से वही अंजाम करने का प्रयास करेगा ये बल्लेबाज और सामना करेगा अगली गेंद का. फिर से एक बार शॉट फॉली हाफ ट्रैकर, उस पे खड़ा पार, गेंद आकाश में तारों के संग बातें करती हुई फिर से एक बार जाएगी बाउंड्री रेखा पार और सेकंड इन रो ब्रँडेड षटकार. और पाहतोय खऱ्या अर्थानं डगआउट मधूनच हा फलंदाज सेट होऊन आलाय की काय हा प्रश्न मात्र या ठिकाणी क्रीडा रसिकांना पडलाय. आणि बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह 2 बिग हिट्स कोरेगाव मूळ संघाला मात्र काहीच बॅकवर्ड अर्थात मागे ढकललंय आणि या 2 बिग हिटच्या सहाय्याने धावफलकाला आकार दिलाय. 10 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं हो डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक, कम बॅक केलंय, कम बॅक इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेट बॅक्स आणि तेच कम बॅक आपल्या टीमसाठी केलंय.
डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता आणि पाठीमागे आपण पाहतोय अप्रतिम कलेक्शन आहे. द फर्निचर हॅज बीन डिस्ट्रॉयड and very first breakthrough has been delivered by the man with the golden arms has been collected safely and it's a wicket. खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक चांगला आणि दर्जेदार कमबॅक आपल्या टीमसाठी यष्टीरक्षकांना पुन्हा एकदा करून दिले. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज डान्सिंग डाऊन ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय बिहाइंड द विकेट द गरट मात्र उद्ध्वस्त करून टाकले आणि पहिल्या क्रमांकाचा विकेटचं पतन मैदानाच्या मध्ये होईल. तर न्यू बॅटर शुभम गीते, शुभम यांना पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. एक मोठी विकेट मैदानाच्या मध्ये गमावली ती धानोरी स्पोर्ट्स क्लब संघानं. संघाचा सरसेनापती, संघाचा सरनायक, संघनायक मात्र या ठिकाणी कोसळला आणि आपण पाहतोय पुन्हा डब्यानं पुन्हा एकदा डाव मात्र सावरावा लागेल तो मैदानाच्या मध्ये या जोडीला आणि त्याच उद्देशाने पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सिंगल डबल्स आणि चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागणार. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड. गेंदबाज अर्थात गोलंदाजाच्या अगदी समीप हा चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत मात्र 2 धावा आहेत. काहीसा फंपल मैदानाच्या आतमध्ये आणि सरते शेवटी चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाज काहीसा नाराज, नाखुश आणि हताशपणे आपल्या क्षेत्ररक्षकाकडे कटाक्ष टाकतो आणि कदाचित स्वतःशी म्हणत असेल ना, छेड किस्सा है उल्फत बड़ी लंबी कहानी है, मैं हारा नहीं जमाने से किसी अपनों की मेहरबानी है. एक सोपा फील्ड होता त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय काहीसं मिसफील्ड झालंय आणि ज्या ठिकाणी 2 धावा यायला हव्यात त्या ठिकाणी मात्र 4 धावा. ये रास्ते हे 4 के खणखणीत चौकार. हा चौकार धावफलकाला आकार देईल. धावफलकावरती 14 धावा. प्रथम फलंदाजी करताना धानोरी स्पोर्ट्स क्लब हा संघ. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुभाष. हो, पुढचा बॉल पुन्हा एकदा गाईड केलाय. परफेक्ट टायमिंग केलाय आणि चेंडूच्या वेगाचा वापर करत चेंडूला पुन्हा एकदा पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. आज मात्र टीम धानोरी संघ मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती प्रचंड मोठं आक्रमण केलंय आणि या आक्रमणाप्रित्यर्थ अद्यापर्यंत धावफलकावरती 18 धावा. एक फलंदाज बाद असताना त्याला आपण पाहतो नक्कीच विकेट मात्र मैदानाच्या मध्ये धावांचा वेग मंदावण्यामध्ये काही सपशेल अपयशी ठरते आणि आपण पाहतोय स्वैर चेंडू मैदानाच्या मध्ये आहेत. अकॉर्डिंग टू द फील्ड पोझिशन परफेक्ट एक्झिक्युशन करण्यामध्ये अपयश येते. पुढचा बॉल सुरेख बॉल आहे. एक चांगला चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आला गेलाय आणि त्यावरती कुठली धाव मात्र येणार नाहीये. एक डॉट बॉल धावफलकाला स्थिर ठेवेल. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणलं गेलंय. धावफलकावरती आहेत 18 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणलं गेलं आणि धावफलकावरती आहेत 18 धावा. एक आव्हानात्मक आणि आश्वासक सुरुवात आपल्या टीमला संघाच्या संघनायकाने करून दिली आणि खऱ्या अर्थानं तोच मोमेंटम कॅरी फॉरवर्ड मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये या फलंदाजानं केला. शुभम मात्र आल्याच 2 चेंडूवरती 2 मॅग्निफिसंट स्ट्राईक, एक स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड, मिसफील्डचा चौकार आणि त्यानंतर मात्र एक रॅडिकल आणि मॅजिकल ड्राईव्ह. क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धानोरी संघाने धावफलकावरती नोंदवल्यात 18 धावा. एक फलंदाज बाद असताना तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये गणेश मोरे यांचा हा बॉल सुरेख फटका. क्षेत्ररक्षकाप्रतिम दर्जेदार फेकी. तोपर्यंत मात्र आपण पाहतोय जीवाच्या आकांताला आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय आणि एक सिंगल धाव. याच दर्जाची गोलंदाजीची आवश्यकता खऱ्या अर्थानं कोरेगाव मूळ संघाला आहे. नक्कीच आपण पाहतोय कोरेगाव मूळ हा संघ देखील त्याच थोडीच तोड संघ आहे आणि या हे मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा त्यांना चांगलं कमबॅक खऱ्या अर्थानं करावं लागणार आहे. आमचे समालोचक सहकारी अर्थात समाधानजी अवजट यांच्या गावची असणारी त्यांच्याच गावाला बिलॉंग करणारी ही टीम. पुढचा बॉल स्ट्रेट डाउन टू ग्राउंड. आक्रमक आणि देखणा प्रहार. द स्वीट नॉइज हॅज बीन कमिंग फ्रॉम द बॅट, lofted towards the boundary line. It has been a marvelous shot by batter outside of the park. षटकार 6 धावा. षटकार मैदानाच्या मध्ये आज मात्र चौकार आणि षटकारांची भाषा मैदानाच्या मध्ये बोलताना फलंदाज मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय आणि कुठल्याही गोलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिरावू दिले जात नाहीये आणि आणखीन एक अब्सोल्यूट स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आहेत 25 धावा. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद असताना मात्र काय अप्रतिम स्ट्राईक, अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. उपस्थित क्रीडा रसिकांची खऱ्या अर्थानं मन जिंकणारी कामगिरी या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दुरून धावत आहेत तोपर्यंत 1 धाव पूर्ण होतीये. दुसरीसाठी घट्ट सोडलाय आणि तोपर्यंत 2 धावा.
सिंगल डबल्स ॲब्सोल्यूट सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या जोडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा खेळवलं जातंय. चौकार आणि षटकार खेचले जात आहेत, सोबत सिंगल डबलच्या सगळ्यांना धावफलक हलता ठेवला जातोय आणि खऱ्या अर्थानं अकॉर्डिंग टू द मेरिट, अकॉर्डिंग टू द सिच्युएशन स्वतःला मोल्डअप करणार ही गुणवान जोडी याही मॅचमध्ये मात्र अप्रतिम काम करते. धावफलकावरती आमचे गुणलेखक होतील 27 धावा धावफलकावरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये अर्थात संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील भीष्म पितामह म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे मार्गदर्शक आणि गुरुवर्य गफार खान सर. आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील सर्वोत्तम पंच अर्थात शरद जी खोरे. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाठीमागे सरकलाय, पूल केलाय पॉवरफुल आणि चेंडू झालाय गुल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मॅजिकल ड्राईव्ह, खणखणीत चौकार. हा चौकार पुन्हा एकदा धावफलकाला आकार देईल. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतात 31 धावा आहेत. एक मोठा धावफलक पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये उभारला गेला. आपण पाहतोय नक्की शॉर्ट फॉली हाफ ट्रॅकर चेंडू मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्यावरती मात्र मिड विकेट रिजनला खऱ्या अर्थानं खेळलेला हा अप्रतिम फटका 4 धावा. या 4 धावा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मात्र 6 चेंडू आणि 20 धावांचा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये शुभम गीते. शुभमसाठी पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं कुठलाही प्रॉपर टायमिंग झालेलं नाही. पंच मात्र इंटरेस्टेड आहेत. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि धाव येईल अतिरिक्त अवांतर. ही अवांतरची धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहेत 32 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब. अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पॉइंट रिजन. पुढचा बॉल रफ्तार से किया है गिरफ्तार. एका मोठ्या वादळाला मात्र शमवणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ॲब्सोल्यूट लिथल फॉर्म मध्ये असणारा शुभम गीते यावेळी मात्र पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला परतेल आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं कमबॅक आपल्या टीमला गोलंदाजी मार्गवरती या गोलंदाजांच्या माध्यमातून करून दिलं जात आहे कि वक्त ने थोड़ा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पे शक करना शुरू कर दिया और बेशक ये शक दूर करते हुए गेंदबाज अप्रतिम चेंडू मैदानाच्या मध्ये टाकला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विनाशकाले विपरीत बुद्धी अर्थात फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय क्लीन बोल्ड होईल आणि न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये सज्ज होईल. न्यू बॅटर आपण पाहतोय रणजित. अप्रतिम फील्ड पोझिशन मात्र पुन्हा एकदा याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन, त्याचबरोबर बॉलर एंडवरती आपण पाहतोय मिड ऑफ रिजनला आणि मिड ऑन रिजनला देखील क्षेत्ररक्षक तैनात केले जातात. एक्स्ट्रा कव्हर, त्यासोबतच कव्हर आणि कव्हर पॉईंट आणि पॉईंट रिजनला देखील क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेग रिजनला देखील आमच्या स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी समीप या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग उभा केला जातोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय करता बिल्डिंग एंड करून टाकला जाणार हा चेंडू. हो, पुढचाही बॉल सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. रॅडिकल ड्राईव्ह मात्र मैदानाच्या मध्ये फलंदाजाच्या बॅटमधून पुन्हा एकदा आलाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने ऑफ साईड रिजनला खेळलेला हा अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय एक सिंगल या ठिकाणी मात्र कन्सिडर होईल. सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. 33 धावा या धाव फलकावरती 2 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब. दोन षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपुष्टात आणला जातोय. धावफलकावरती आपण पाहतोय 33 धावा. तिसऱ्या क्रमांकाचा हे षटक घेऊन गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा शुभमला मात्र पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक आपल्या टीमसाठी करावं लागणार आहे. समोर जर पाहिलं तर धावांचा प्रचंड मोठा पाऊस या मैदानाच्या मध्ये फलंदाजांना आणलेला आहे आणि या खऱ्या अर्थानं धावांच्या महासागराला लगाम घालणारी कामगिरी. हो, स्लॉटमध्ये चेंडू होता. कुठल्याही प्लॉटमध्ये डिपॉझिट करण्याची सुवर्ण संधी मैदानाच्या मध्ये होती. बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग मात्र झालेलं नाही. नुकताच मार्कवरती दाखल झालेला फलंदाज सूर गवसण्यामध्ये मात्र काहीसा समस्यांचा सामना करतोय तो रणजित. मात्र रणजित हा सामना मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज विड प्राप्त झालेला नाही. यापूर्वीचा चेंडू जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं गुडलेन स्पॉटवरती होता आणि त्यानंतर मात्र डाव्या एस्टँडच्या बाहेर चेंज ऑफ पेस लोवांचा मारा मैदानाच्या मध्ये केलाय आणि या बॉलवरती पुन्हा एकदा बीट झालाय तो फलंदाज रणजित.
रणजितचा पुढचाही बॉल पुन्हा एकदा अकॉर्डिंग टू द मेरिट ऑफ द बॉल परफेक्ट सबशेल अपयश मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि यापूर्वीच्या विकेटच्या पतनापूर्वी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये प्रचंड मोठ्या धावांचा आक्रोश निर्माण केला गेला आणि खऱ्या अर्थानं तो मात्र शांत केला जातोय. तो या षटकामध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक कशाला म्हणतात तेच कमबॅक आपल्या टीमला या षटकामध्ये पुन्हा एकदा शुभम अप्रतिम कमबॅक करतोय. पुढचाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूच्या खाली आला आणि खऱ्या अर्थाने त्यावरती मात्र आपण पाहतोय एक बाहुबली षटकार मैदानाच्या मध्ये घेतला जातोय. 2 चेंडू डॉट आले बॅक टू बॅक. त्यानंतर मात्र प्रेशर रिलीज फटका हा मैदानाच्या मध्ये येणं अभिप्रेत होता आणि तोच फटका त्याच फटक्याचा प्रतिशोध घेतला गेला आणि त्याच चेंडूवरती 6 धाबांची मोहर मैदानाच्या मध्ये आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार ब्रँडेड षटकार. हा षटकार धावफलकाला आकार देईल. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. तर शुभम वरती मात्र आक्रमण आहे. 4थ्या क्रमांकाच्या बॉल वरती मात्र आलेला हा भन्नाट षटकार. पुढचाही बॉल स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड. गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक दी थी गेंद सीधा बाउंड्री लाइन के बाहर. खटखटीत षटकार. पहिल्या 2 बॉल वरती मात्र आपण पाहतोय मोरल खांदे झुकवणारी कामगिरी मैदानाच्या मध्ये शुभमने केली. मात्र आपण पाहतोय उत्तरास प्रत्युत्तर ईट का जवाब पत्थर से और गोली का जवाब बारूद से मैदान के अंदर देता भैया बल्लेबाज और इस गेंद को स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड अर्थात षटकार हा मात्र मैदानाच्या मध्ये खेचला गेला आणि हा षटकार धावफलकाला आकार देईल. धावफलकावरती आहेत 45 धावा. 2.5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये संपतोय. पाच षटकांची लढत आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धानोरी स्पोर्ट्स क्लब या संघाने मात्र अद्यापपर्यंत अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या मध्ये केलेली आहे. पुढचा बॉल अंतिमचा बॉल मात्र पुन्हा एकदा बेसिक वरती आलाय आणि अप्रतिम मात्र बॉल मैदानाच्या मध्ये षटकाला पूर्ण विराम देईल. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय आणि धावफलकावरती 15 धावा प्रति षटक या धावगतीने मात्र धावा जमवत 45 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब संघाच्या वतीने आणि आमचे कॅमेरामॅन जे आहेत त्यांना देखील सहकार्य करा. थँक्यू सो मच. जाव्यात पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये 4थ्या क्रमांकाचं हे षटक. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज समीर काकडे आणि पहिलाच बॉल मात्र आपण पाहतोय दिशाहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. मुख्य पंच मात्र दंडित करतील आणि अवंतरच्या रूपाने 1 धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहे 46 धावा. 4थ्या क्रमांकाचा षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा डाव्या स्टँडच्या बाहेर ठेवलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे सजवलाय. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरीचा धाव करणार अप्रतिम फिकील दर्जेदार कलेक्शन आणि सोबत एक सिंगल धाव. एक सिंगल धाव मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय कन्सिडर होणार आहे. नक्कीच आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजनला अप्रतिम फटका मात्र खेळवला होता. पुढचा बॉल सुरेख फटका मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. नक्कीच कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ त्यासोबतच आपण पाहतोय नक्कीच पाठीमागे लेग साइड रिजनला देखील डीप मिड विकेट डीप मिड ऑन असे अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र या टीमनं सजवलंय. खऱ्या अर्थानं पंचांच्या बाजूला स्क्वेअर लेग देखील सजवला जातोय. पुढचा बॉल स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड बॅक टू द बॉलर खेळायला फटका डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि तोपर्यंत आपल्या घरटेमध्ये मात्र काय प्रदर्शन मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. संपूर्ण आत्मसमर्पण मात्र आपल्या टीमसाठी देताना हा गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. कोरेगाव मूळ संघासाठी आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये समीर काकडे यांना आपण पाहतोय आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजीच्या पायामध्ये मात्र व्यसन नव्हे तर खऱ्या अर्थानं बेड्या घालणारी कामगिरी या मॅचमध्ये आपण पाहतोय. 47 धावा. हो शॉर्ट फॉली चेंडू मैदानाच्या मध्ये डाव्या स्टँडच्या बाहेर चेंडू मात्र राखण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये मात्र अपयश आलंय आणि मुख्य पंच मात्र दंडित करतील. अवंतच्या रूपाने 1 धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. धाव फलकावरती आहेत 48 धावा.
पहिल्या 0.4 षटकामध्ये आपण पाहतोय वाईटच्या काही धावा मात्र समीर काकडे यांनी पुन्हा एकदा कन्सिड केलेल्या आहेत. मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय अतिशय कंजूस गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकामध्ये 15 धावा प्रति षटक या धावगतीने. पुढचा बॉल पुन्हा एकदा दैट वॉज जस्ट नंबर फॉर दिस प्लेयर बट काय कामगिरी मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा संघासाठी धावा मात्र रोखतोय आणि आज मात्र समीर मैदानाच्या मध्ये थांबायचं नाव घेत नाही. महाराष्ट्र पोलीस आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सेव्ह कसं करायचं, रक्षण कसं करायचं हे चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच अनुभवाचा पुरेपूर अनुभव मात्र मैदानाच्या मध्ये आपल्या टीमसाठी देताना अर्थात महाराष्ट्र पोलीस सदरक्षण नायक हलनिर्णायक काकडे साहेब मैदानाच्या मध्ये करतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाव्या त्यांच्या बाहेर मात्र ऑन स्टिक ट्रॅव्हल झालेला हा चेंडू षटकाला पूर्ण विराम देईल आणि काय षटक मैदानाच्या मध्ये टाकलंय. अप्रतिम षटक आहे. केवळ 4 धावा या षटकामध्ये खर्च करतात आणि आपल्या टीमला अपेक्षित कमबॅक पुन्हा एकदा मॅच मध्ये करून देत आहेत. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती आहेत 49 धावा आणि आता मात्र अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती मात्र कुणाला आमंत्रित केलं जाणार आहे हे मात्र पाहणं औत्सुक्याचं आहे. तर अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शुभम. सन्मान्य मान्यवर पप्पूशेठ जगताप साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतंय. आपलं तुषार करंडक 2026 या पर्वामध्ये मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. सन्मान्य मान्यवरांना विनंती असेल कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आहे. अंतिमचं षटक बैरवीचं षटक आणि हाणामारीचं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये. ऑल अलॉंग विथ द पेस द कार्पेट ड्राइव्ह हॅज बीन एक्झिक्युटेड. द सिंगल हॅज बीन कन्सिडर्ड बाय द बॉलर आणि पहिल्याच बॉलवरती मात्र एक चांगलं कमबॅक आपल्या टीमसाठी करून दिलंय आणि एक सिंगल धाव. ही सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाते. धावफलकावरती आहेत 50 धावा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ओपनिंग स्लॉटमध्ये आलेला फलंदाज अर्थात कुशल यांना आपण पाहतोय. अतिकुशल फलंदाज आहे. मात्र आपण पाहतोय 3 चेंडूंचा केवळ सामना अद्यापर्यंत मात्र त्यांना करताना या ठिकाणी आपण पाहतोय 50 धावांचं हे धावफलक. आपण धावफलक पाहतोय 2 फलंदाज बाद आहेत. अंतिमचं हे षटक डान्सिंग डाऊन ऑफ द ट्रॅक परफेक्ट मिडल करण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. हॅलो चेक. हॅलो 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4.2 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज हो स्लॉट मध्ये चेंडू समोरच्या प्लॉट मध्ये डिपॉझिट करण्याचा माणूस होता. मात्र बॅट आणि बॉलचं प्रॉपर टायमिंग मात्र झालेलं नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल धावफलकाला स्थिर ठेवेल. अंतिमच्या भैरवीच्या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय धावांसाठीचा संघर्ष करावा लागतोय तो अर्थात टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब संघाला. पहिल्या 3 षटकामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बॅकफूटवरती असणारी टीम कोरेगाव मूळ संघ मात्र अंतिमच्या 2 षटकामध्ये एक चांगलं कमबॅक अद्यापर्यंत मात्र करतेय आणि धावफलकावरती रोखतीये अर्थात 50 धावा. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे की परफेक्ट मिडल आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षक कुठलाही त्या ठिकाणी नसेल आणि आपण पाहतोय आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका. हाय अँड हँडसम चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड षटकार. हा षटकार मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संयमाचा बांध मात्र तोडला जाईल तो अर्थात फलंदाजाचा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या फटक्याची प्रतीक्षा टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब संघाला होती. तो फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. अपना फटका 440 वोल्ट का झटका और ये जोर का झटका फिर से एक बार देर से देते हुए बल्लेबाज गेंद जाएगी सीधा सीमा रेखा पार और आएगा तुषार करंडक 2026 का ब्रँडेड षटकार. हा षटकार पुन्हा एकदा धावफलकाला आकार देईल आणि धावफलकावरती आपण पाहतोय 56 धावा आहेत. 56 धावा धावफलकावरती अब तक 56 ची परिस्थिती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. असं म्हटलं जातं की हे देवा 56 इंचांची छाती देण्यापेक्षा 56 इंचांची पहाट दे. आपले नातेवाईक मित्र सगळे सोयरे यांना पाठीवरती वार करायला एक मोकळी वाट दे. ती 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 खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ती वाट मात्र मोकळी करून दिली जाते ती प्रतिस्पर्धी संघासाठी आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा चौकार पुन्हा एकदा धावफलकाला आकार देईल आणि आपण पाहतो या चौका मात्र खऱ्या अर्थानं कोरेगाव मूळ या संघाला मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रकर्षानं टाळाव्या लागणार आहेत. एक चूक तुम्हाला किती महागात पडू शकते खऱ्या अर्थानं हे मात्र येणारी काळ आणि वेळ तुम्हाला ठरवेल. पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. द मॅन विथ द गोल्डन आर्म्स हॅज बीन कनेक्टेड सेफली अँड इट्स अ विकेट. विकेट मात्र आपण पाहतोय अंतिमच्या बॉलवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. 60 धावा
या धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी आव्हान असेल ते कोरेगाव मूळ या संघाला 61 धावा. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय 12 धावा प्रतिषटक या धावगतीने मात्र धावा जमवलेल्या आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 15 धावा प्रतिषटक या धावगतीने 45 धावा धावफलकावरती होत्या आणि अंतिमच्या 12 चेंडूवरती आपण पाहतोय केवळ 15 धावा अंतिमच्या 12 बॉलवरती मात्र कन्सिडर केल्या जातात. आणि आज प्रत्युत्तरादाखल मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम दानोरी स्पोर्ट्स क्लब या संघाने नोंदवल्यात 60 धावा आणि विजयासाठी टीम कोरेगाव मूळ या संघाला आवश्यकता असेल 61 धावा. जी प्रेक्षक मंडळी खऱ्या अर्थाने या सामन्यांचा आनंद घेते त्यांच्यासाठी विनंती वजा एक सूचना आहे. आपण मैदानाच्या बाहेर जो रोड या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण रस्त्यावरती गाड्या पार्क करत आहात आणि सामन्यांचा आनंद घेतात. विनंती असेल
हॅलो चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो चेक चेक. हॅलो. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय धानोरी स्पोर्ट्स क्लब या संघाने धावफलकावरती 60 धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात दाखल मैदानाच्या मध्ये स्ट्रेट डाउन टू ग्राउंड. पुन्हा एकदा आणखीन एक बहारदार फटका मैदानाच्या मध्ये जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या 4 बॉलवरती मात्र आपण पाहतो एक मोठा धावफलक केएमसीसी कोरेगावच्या संघाने धावफलकावरती नोंदवलाय. तब्बल 14 धावा या धावफलकावरती आहेत. 26 चेंडू आणि 47 धावांचा आव्हान. 26 चेंडू आणि 47 धावांचा आव्हान मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये शेष आहे आणि बॉल पाठवा. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. एक चांगली आव्हानात्मक आणि आश्वासक सुरुवात पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी या मैदानाच्या मध्ये करून दिली जाते. समोर जर पाहिलं तर अर्थात एक मातब्बर आणि मोठी टीम, मात्र या टीम समोर खऱ्या अर्थाने एक चांगलं आव्हान निर्माण केलं जात आहे. ते फलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं धावांचा प्रचंड मोठा पाऊस या ठिकाणी मात्र आणला जातोय आणि आपल्या स्वतःच्या मेहनतीतूनच आपल्या संघाच्या उज्ज्वल विजयाची गाथा लिहिणारी ही सुवर्ण कामगिरी. हो पुढचाही बॉल स्ट्रेट डाउन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलिंग थ्रू मध्ये मात्र आपण पाहतोय गोलंदाज या चेंडूवरती पुन्हा एकदा आलाय आणि एक डॉट बॉल पुन्हा एकदा धावफलकाला स्थिर ठेवेल. 14 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचा चेंडू मात्र डॉट होता, त्यानंतर मात्र आलेला हा षटकार आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू इनसाइड आउट ओव्हर कव्हर रिजनला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा संघाला मिळून देईल दणदणीत 6 धावा षटकार. या 6 धावा धावफलकाला आकार देणारी निर्विकार कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये नोंदवत आहेत आणि या षटकाराच्या सहाय्यानं खऱ्या अर्थाने या षटकाला पूर्णविराम दिला जातोय. धावफलकावरती आहेत 20 धावा. आपल्या स्वतःच्या मेहनतीतूनच खऱ्या अर्थानं आपल्या विजयाचा संघाचा विजय मात्र सुकर करणारी ही निर्विकार कामगिरी यावेळी मात्र मैदानाच्या मध्ये फलंदाजी मार्कवरती फलंदाजांच्या माध्यमातून पुन्हा एकदा नोंदवली जाते. अपने मेहनत से ही बना अपनी पहचान वरना एक नाम के तो है हजारो इंसान. या हजारो आणि लाखोंच्या गर्दीमध्ये जर तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असेल, या मोठ्या मंचावरती कर्तृत्वाचा पंच जर लावायचा असेल तर या दर्जाची कामगिरी ही मात्र तुम्हाला करावी लागणार आहे. आणि पहिल्याच क्रमांकाच्या षटकामध्ये आपण पाहतोय ताबडतोड आणि तडातड फलंदाजी करत मैदानाच्या मध्ये उभारल्या जातात. 20 धावा. समीकरण मात्र बदलत आहे. विजयासाठी आवश्यकता आहे अंतिमचे 24 चेंडू आणि 41 धावा. 24-41 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ते राखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दानोरी संघानं आमंत्रित केलाय आपला सर्वोत्तम गोलंदाज. कारण समोर जर पाहिलं तर कोरेगाव मूळ केएमसीसी कोरेगाव संघाच्या वतीनं फलंदाजीतील बादशाहत मात्र या मैदानाच्या आतमध्ये मिरवली जाते आणि त्या बादशाहतीला शह देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज तोच दरारा आणि तीच दहशत घेऊन कि खेल चाहे जिंदगी का हो या ताज का अपना इक्का तभी निकालना जब सामने वाला बादशाह हो. त्या बादशाहतीला शह मात्र दिला जाईल का चक्रव्यूह मात्र आखलं जात आहे ते टीम धानोरी स्पोर्ट्स संघाच्या वतीनं आणि या चक्रव्यूहाला भेदण्याचं कसब अंकी काढलेला हा लेफ्ट हँडेड द किंग ऑफ अब्सोल्यूट डिस्ट्रक्शन म्हणून ओळखला जाणारा फलंदाज केएमसीसी कोरेगाव. हो पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गाईड केलाय. काय फटका मैदानाच्या मध्ये आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय एक सूर्य मात्र आपण पाहतोय अस्ताच्या दृष्टिकोनातून जातोय आणि दुसरा अर्थात कुठेतरी एका टीमच्या मात्र आशा या सूर्यास्ता सोबत मावळल्या जातील. ती टीम मात्र कुठली असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं आणि ते पाहण्यासाठी मात्र अंतिम बॉल मध्ये या मॅचचा पाहावा लागेल. तत्पूर्वी मात्र धावफलकावरती आहे तब्बल 24 धावा. दुसऱ्या क्रमांकाचा षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. 2 हातांची गुंफण गाली लोटा गणपतीनं चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे आणि चेंडू इजे एस्केपल जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मॅजिकल आणि रॅडिकल ड्राईव्ह. चौकार. 4 धावा.
सन्मान्य मान्यवर युवा उद्योजक प्रफुल्ल शेळके साहेब यांचं या ठिकाणी शितोळे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. विशाल करंडक 2026 दैदिप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये आपलंही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर पुढचा बॉल पुढे एकदा हो शॉर्ट फॉलिशिंड होता. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाठपोरा ठरतोय. ॲब्सोल्युटली तर कार्डेज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आणि आज मात्र ही जोडी मैदानाच्या मध्ये थांबायचं नाव घेत नाहीये आणि प्रतिस्पर्धी संघावरती सजवला जातोय. अप्रतिम गोलंदाजी मात्र मैदानामध्ये आहे. 10 चेंडू आणि 36 धावांची भागीदारी, अभेद्य भागीदारी अर्जुन थापा आणि शुभम यांच्या माध्यमातून मैदानाच्या मध्ये करताना आपल्याला पाहायला भेटते. एक मॅच विनिंग बारी. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ केलाय आणि क्षेत्ररक्षक केवळ दर्शक बनेल आणि आणखी एक दर्जेदार बॅक टू बॅक 5 इन रो. घेत नाहीये. समोर जर पाहिलं तर धानोरी स्पोर्ट्स क्लब मातब्बर टीम आणि या टीम समोर मात्र खऱ्या अर्थानं आव्हान निर्माण करणारी कामगिरी. असं वाटत होतं की खऱ्या अर्थानं पारी बिखरली जाईल का कोरेगाव मूल संघाची. मात्र या मॅच मध्ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी फिर से एक बार एक गेंदबाज के भावनाओं के साथ खिलवाड़ करता हुआ फिर से एक बार गेंद जाएगी सीमा रेखा के पार और ये आएगा ब्रांडेड षटकार. मैदानाच्या मध्ये अर्थात अर्जुन थापा. क्या करते हो, कैसे करते हो, पर जो भी करते हो कमाल करते हो. कमाल धमाल आणि बेमिसाल पारी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मानकवरती अर्जुन थापा यांच्या बॅटमधून आली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय महाभारतातील अर्जुनाला केवळ माशाचा डोळा दिसत होता आणि या अर्जुनला मात्र खऱ्या अर्थानं केवळ हा बॉल हा त्याच्या दृष्टी शेपामध्ये येतोय आणि त्यानंतर मात्र आउटसाइड ऑफ द पार्क अनविजिबल होऊन जातोय तो अर्थात अर्जुन थापाच्या बॅटमधून. तर अंतिम अर्थात 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 46 धावा. अंतिमचे 18 चेंडू मैदानाच्या मध्ये शेष आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे. तर पुढचा एक बॉल पुढे एकदा पायावरती चेंडू होता. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण होती. दुसरीसाठी गंड सोडलं जाईल आणि तोपर्यंत मात्र दुसरीचा देखील प्रयत्न होतोय. 1 से भले 2 या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील. धावफलकावरती आहेत 48 धावा. KMCC कोरेगाव हा संघ. अंतिमचे 17 बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. मात्र काय फटकेबाजी मैदानाच्या मध्ये. एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला अर्जुन थापा. 17 चेंडू आणि 13 धावा. तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शुभम आणि अर्जुन थापा या जोडीने मात्र आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाला मात्र पराभवाच्या खाईमध्ये ढकललंय. मात्र सामना आपण पाहतोय. पुढचा बॉल लवकर फिनिश करण्याचा मानस आहे अरे आज ये गेंद नहीं आग का गोला फिर से एक बार भेज दिया सीमा रेखा के पार और शुभम की बैट से आता हुआ ये ब्रांडेड षटकार. सुरेश
मात्र या मॅच वरती या जोडीनं खऱ्या अर्थानं आपलं गाजवताना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात की मंजिले लाख कठीण आए तो गुजर जाऊंगा, हौसला हार कर बैठूंगा तो मर जाऊंगा, चल रहे थे जो मेरे साथ, कहा है वो लोग जो ये कहते थे की रस्ते में ही बिखर जाऊंगा. खऱ्या अर्थानं रस्त्यामध्ये बिखरेल की काय हा पारी. प्रथम फलंदाजी करताना एक मोठा धावफलक उभा केला गेला आणि प्रत्युत्तरात दाखल धावफलकावरती अंतिमचे 16 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. चला टीम उरुळी कांचन टीम विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. समालोचन कक्षामध्ये आपण त्वरित दाखल व्हायचंय. टीम उरुळी कांचन 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिमचे 15 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत आणि विजयासाठी केवळ एक बिग हिट. मात्र आपण पाहतोय धानोरी स्पोर्ट्स क्लब या संघाला कमबॅक करावा लागणार आहे, कारण एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं होता. लढावा लागणार आहे आणि तो लढा आज मात्र खऱ्या अर्थानं सबशेल अपयश होताना आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा बॉल शॉट फॉली हाफ ट्रॅकर बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल टिपला जाईल शेल आणि शेवटी फलंदाज नोंदवत असताना आपण पाहतोय विकेटचं पतन हे मात्र मैदानाच्या मध्ये होतंय. तर न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मानकवरती पुन्हा एकदा अमय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढचा बॉल सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये आहे. बॅटची लिडिंग एज घेऊन बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल झालाय आणि विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. आला तर खऱ्या अर्थानं नक्कीच मॅच मात्र लवकरात लवकर तो फिनिश करण्याचा प्रयत्न करेल. आणि आपण पाहतोय आता मात्र 2 थापांची जोडी पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये टीम धानोरी स्पोर्ट्स प्लस संघासाठी आहे. आता मात्र 2 थापा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये टीमसाठी विजयाच्या गप्पा मारताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटतील. 5 धावांची आवश्यकता. ओ पुढचा बॉल बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. काय फटका मैदानाच्या आतमध्ये. विजयी षटकार पुन्हा एकदा नोंदवला जातोय. तिकडे देतोय आणि त्यानंतर मात्र पुढे एकदा मैदानाच्या मध्ये धानोरी स्पोर्ट्स क्लब आणि त्यासोबतच टीम उरुळी कांचन या 2 संघादरम्यानची मॅच या ठिकाणी होईल. चला दोन्ही टीमला विनंती असेल. टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब आणि टीम उरुळी कांचन संघ विनंती असेल आपण टॉस का बॉल्स करण्यासाठी या ठिकाणी यायचंय. चला धानोरी स्पोर्ट्स क्लब भरतदादा आणि टीम विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचंय आणि सोबत असेल अर्थात टीम उरुळी कांचन.